सो हॅलो गाईज, आता आपले कमीत कमी 10+ गणपतीचे दर्शन झालेले आहे. त्यामुळे आता आपल्याला उरलेल्या गणपतीचे दर्शन मुंबईलाच घ्यायचे आहे. मुंबईला आपल्याला खूप सारे गणपतीचे दर्शन भेटणार आहे. आपल्याला मुंबईला गणपतीची काही कमी नाही. सर जिकडे जाईल तिकडे आपल्याला गणपती पाहायला भेटतो. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी एवढे मोठे मोठे गणपती असतात. आज आहे बेसिकली डे 4. तर मी आज निघालेलो आहे गणपतीच्या दर्शनासाठी. सो वेलकम टू डे 4 एक्सप्लोरिंग 100 गणपती इन डे 10. मित्रांनो, आपण ऋषीच्या घरी आले. आपण डेकोरेशन कम्प्लीट केलेलं त्या दिवशी तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल तो माझ्या सर. तर अचानक आपला डेकोरेशनचा पार्ट आहे ना थोडा हे झाला, प्रॉब्लेम झाला. त्यामुळे आता नवीन डेकोरेशन केलं. मी गावी गेलो आणि त्यांनी डेकोरेशन पूर्ण चेंज केलं आहे. बघा आता वेगळं डेकोरेशन, एकदम वेगळं दिसेल तुम्हाला. हे बघा एकदम. तर लास्ट टाइम आपण डेकोरेशन केलेलं तुम्हाला माहित असेल. तर बघा बाप्पा, मूर्ती बघा केवढी मोठी आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अण्णाच्या घरी दर्शन घेऊन निघालेलं आहे. बघा अण्णाच्या घरी आलेलो. आता आपण चाललेलो आहे स्वप्नील, आपला खास मित्र, त्याच्या घरी दर्शन जाऊया. तर लाईट जरा अंधार आहे. चला मग जाऊया आता. आजच्या दिवसाचा 4था गणपती असेल आय थिंक. 2रा 3रा काहीतरी दर्शन असेल. अंधार आहे. चला भेटूया आता गणपती. ए बाप्पा बाप्पा, गणपती बाप्पा बोल. गणपती बाप्पा नाचणार आहे गणपती जातानी. गणपती केवढा मोठा आहे बघा. हो मावशी व्हिडिओ दे रे रे ना. चला गाईज, सो परेल स्टेशनला उतरलेला आहे. बाप्पा इथे परेलचा महाराजाचं दर्शन घेऊया सर्वप्रथम आणि मग पुढे जाऊया. लालबाग मोठे मोठे गणपती आहेत. पहिले आपण परेलच्या राजाचं दर्शन घेऊया. रेनकोट वगैरे घालून आलो होतो, पण आता पाऊस गेलेला आहे पूर्ण. भरपूर लोक जातात ते, त्यांच्या मागून जाऊया. मला काय आयडिया नाही कुठे गणपती बाप्पा आहे. जिथे बोर्ड दिसतील तिथे आपण जायचं. प्रत्येक बाप्पाचं दर्शन घे. समोर एक परळचा सम्राटचा बोर्ड लावला आहे बघा. इथे समोर एक बोर्ड लावला आहे. इथून इथे सम्राट आहे, परळचा सम्राट. जाऊया आता तिथे. ते बघूया मोठा बाप्पा दिसतोय. सो आजच्या बाप्पाच्या दर्शनाची सुरुवात परळच्या सम्राटापासून करत आहे आपण. परळचा सम्राट इथे जाताना सर्वप्रथम परळचा सम्राट आहे, दर्शन घेऊया. खूप मोठी लाईन आहे बघा. इथूनच लाईन स्टार्ट झाले. परळचा सम्राट काय माहीत नाही बघू, मी पण पहिल्यांदा चाललो. पण मोठं दिसतंय, मंडप मोठा काढलाय. इकडे 25 फुट. बघा काही मागे एवढी मोठी लाईन झाली, लई मोठी लाईन वाटली पाहिजे. तर परळचा सम्राट आहे बघा.
बाप्पाची मूर्ती एवढी मोठी आहे, 25 फूट. आपलं दर्शन झालेलं आहे. परेलचा सम्राट 25 फुटाची मूर्ती होती. आता जाऊया नेक्स्ट गल्ली. इथे परेलचा महाराजा पण पेंडिंग आहे आपला. सो गाईज इथे अजून एक बाप्पाचा भेटलेला आपल्याला. आतमध्ये एंट्री करूया. मोठी मूर्ती आहे ती. इथे पण चप्पल काढायला लागणार. परेलचा महाराजा इथेच आहे. गर्दी बघा केवढी मोठी लाईन आहे इथे. भरपूर मोठी लाईन आहे हे बघा. लाईन बघा काय, लाईन काही संपत नाही. एवढी मोठी लाईन काही आयडिया नाही कुठून स्टार्ट झालेलं आहे. इथून लाईन स्टार्ट होते गायचं बघ. दादा एकटा आहे का? परत महाराष्ट्र संतोष शिंदे. तेजू कायवरनं संतोष शिंदे. नाही तेजू नाही, तेजू काया संतोष शिंदे. तेजू काया संतोष शिंदे. आणि रेड कलरचा कुर्ता मेन आपण पूछेगा की पहचान का. चालेल चालेल सर. चैनल का नाम क्या है? विवेक बोरगे. विवेक बोरगे. तो गाईज इथे फ्रेंड भेटले आपल्या ओळखीचे. तेजू काय वरून आलेले, त्यांची इथे ओळख आहे. आणि काय माहिती रँडमली आले माझ्याकडे. आय डोंट नो बट रँडमली आले आणि मला बोलले की जा तिथे एक रेड कलरवाला कुर्तावाला आहे त्याला भेट आणि माझं नाव सांग शिंदे काहीतरी. नंबर पण दिला त्यांनी. तो बोला डायरेक्ट तुला घेतील आतमध्ये. तर जाऊया आतमध्ये बघूया आता काय. रँडमली आलं काय आय डोंट नो घेतात का नाही आतमध्ये बघूया आता. फायनली आलो काही आतमध्ये जाऊया आता. त्या फ्रेंडनी सोडलं बरं आलं. हे बघा परेलचा महाराजा. मंगल मूर्ती. काही आपलं झालेलं आहे. दर्शन झालं तुम्ही निघायचं 2 मिनिटामध्ये. काही लिटरली एकदम खुश झाले. 2 मिनिटामध्ये झाले. चप्पल बरं गाईस लिटरली काही अचानक आले ते मुलं. तिथं मी लास्टला एकदम लास्टच्या लाईनीमध्ये होतो, एकदम लास्टला शेवटी. आणि ते अचानक आले होतं एकटा आहे का तुला आम्ही पास देतो. ओळख त्यांनी ओळख सांगितली, नंबर दिला आणि डायरेक्ट मला सांगितलं जा. डायरेक्ट एंट्री दिली आतमध्ये. सिरियसली एवढा खुश झालं. असं वाटतं की बाप्पा स्वतःहून आले आणि मला पास दिला आणि डायरेक्ट एंट्री झाली. लई गर्दी आहे परेलचा महाराजा. एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे. तर माझं फक्त 5 मिनटं पण नसते लागले दर्शनासाठी. रँडमली आलो मी. सिरियसली एवढं खुश झाले ना, एवढं लोक दर्शन झाले. अशी जी सर्वात फेमस आणि सर्वात ट्रेंडिंग जी मूर्ती आहे ना, त्या बाप्पाचं दर्शन लिटरली माझं असं होईल मला इमॅजिन नव्हतं केलं. खूप सिरियसली खरंच बाप्पा आहे असं वाटतं मला. डायरेक्ट रँडमली ते मुलं आले आणि मला बोलले जा दर्शन घ्या आतमध्ये. सिरियसली यार, जिथे एवढी सर्वात मोठी लाईन आहे ज्या बाप्पाच्या दर्शनासाठी आज भरपूर लोक हे करतात. आणि ते एकदम 45 डिग्री एकदम बेंड आहे समोरच्या साईडला. कुठे सपोर्ट होतं ते आज मला कळलं. कुठल्या साईडला सपोर्ट दिला त्या बाप्पाचा. आता जाऊया इथे बाजूचे मोठे मोठे गणपती आता फिरायला भेटतील. इथला आपला टाईम वाचला.
चला मग पुढच्या पप्पाला भेटूया.